नमो नमः. आपण पाहत आहोत MA फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोघांना पण उपयोगात येणारा असा आजचा विषय आहे आपला संस्कृत भाषेचा परिचय. आज आपण पाहणार आहोत कारण आपण संस्कृतमध्ये MA करत आहोत. बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ग्रॅज्युएशनला संस्कृत नाही होतं किंवा या अगोदर संस्कृत शिकलेले नाही आहेत, पण संस्कृत स्नेही आहोत, आपण संस्कृत प्रेमी आहोत. तर मग संस्कृत शिकता यावं म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांना आता संस्कृतची ओळख व्हायला हवी, म्हणून आता आपण संस्कृतच्या भाषेविषयी थोडी माहिती पाहू. जशी मराठी आहे, हिंदी आहे, तशी संस्कृत ही सुद्धा भाषा आहे. आणि आपला याला एक सौभाग्य म्हणावं लागेल की आपण जी भाषा लिहितो आणि बोलतो मराठी भाषा, तिच्यामध्ये संस्कृतचे खूप जास्त शब्द आलेले आहेत, म्हणजे जसेच्या तसे किंवा थोडाफार बदल करून, म्हणजे तो आकडा 80 ते 85% जवळपास जातो. त्यामुळे आपल्याला संस्कृत शिकणं सोपं जातं. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे लिपी जी आहे, म्हणजे लिखाण जे आपण करतो मराठीचं, हिंदी आणि संस्कृत तीनही भाषांचं जी लिपी आहे ती सारखी आहे. देवनागरी ज्याला म्हटलं जातं. लिपी कळते की जसं इंग्लिशमध्ये आपण ABCD लिहितो, मराठीमध्ये अ आ इ, तीच हिंदीमध्ये पण अ आ इ. हिंदी आणि मराठी जवळपास सारखी. काही वर्ण मराठीत जास्तीचे असतील आणि ळ जो आहे तो मराठीमध्ये आहे. आणि संस्कृतमध्ये वैदिक भाषेंमध्ये ळ पाहायला मिळतो, इकडे लौकिककडे तो दिसत नाही. पण जवळपास वर्णसारख्या 1 2 3 काही सोडले तर, म्हणजे आपल्याला जेव्हा संस्कृत आपण शिकतो तेव्हा आपल्याला लिपी शिकायचं काम नाही आहे, कारण की आपण लिहितो आणि वाचतो ती भाषा लिखाणाची भाषा सारखी आहे. ठीक आहे. तर हे झालं आपला एक तो एफर्ट कमी झाला. त्यानंतर आता बऱ्याचशा गोष्टी ग्रामॅटिकली सुद्धा सारख्या असतात, व्याकरणदृष्ट्या सगळ्या भाषेमध्ये सारख्या असतात. त्या आज आपण पाहून घेऊ. जसं संस्कृत भाषेमध्ये किंवा कोणत्या पण भाषेमध्ये लिंग सारखे आहेत. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. ठीक आहे. की जसं पुल्लिंगमध्ये काय येणार तर मुलांचे नावं, देवतांचे नावं किंवा देशांचे नावं, समुद्रांचे नावं हे पुल्लिंगामध्ये जातात. स्त्रीलिंगीमध्ये मग मुलींचे नावं, स्त्रियांचे नावं, देवींचे नावं, नदींचे नावं हे स्त्रीलिंगामध्ये जातात. आणि नपुंसकलिंगामध्ये काय जाणार, त्याचे पुल्लिंगही नाही आणि स्त्रीलिंगही नाही, ते नपुंसकलिंगामध्ये जाणार. आता गडबड थोडीशी होते कुठे की ज्या निर्जीव वस्तू आहेत त्यांचे लिंग थोडेफार बदल होतात, भाषेवार बदल होतात. म्हणजे की जसं मराठीमध्ये एखादा शब्द येतात, जसं की तो पंखा म्हणू आपण, पण संस्कृतमध्ये तत् व्यजनम म्हणजे नपुंसकलिंगामध्ये गेलेलं आहे. किंवा हा टेबल म्हणतो आपण तर उत्पीठिका म्हणजे स्त्रीलिंगामध्ये चाललं गेलेलं आहे. किंवा आसन ही खुर्ची म्हणतो, पण पुल्लिंगामध्ये संस्कृतमध्ये त्या आसन ह पुल्लिंगामध्ये चालला गेलेला आहे. तर थोडेफार काहीतरी डिफरन्स आहेत, पण जे म्हणजे पुरुष असेल स्त्री असेल तर हे तर सेमच आहेत. पुल्लिंग आणि स्त्रीलिंग जे आहे ते, तर लिंग 3च आहेत सगळ्या भाषेंमध्ये. मराठी झालं किंवा इंग्रजी झालं, हिंदी झालं, संस्कृत झालं. त्याच्यानंतर वचन, तर वचनमध्ये डिफरन्स आहे. जसं की मराठीमध्ये आपण पाहतो अनेक वचन, एक वचन आणि अनेक वचन. एक मुलगा अनेक मुले, 2 असतील तरी अनेक झाले मग. किंवा इंग्लिशमध्ये पण तसं सिंग्युलर प्लुरल. पण इकडे जे आहे आपल्या संस्कृतमध्ये एक माझ्या माहितीतली तरी ती एकमेव भाषा असावी की जिथे एक वचन, द्विवचन आणि मग बहुवचन. ठीक आहे. तर इथे वचन किती पाहायला मिळणार आपल्याला, 3 वचन बघायला मिळणार. ठीक आहे. कोणते कोणते येणार मग, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. अनेक वचन त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आता आपण मराठी भाषेत असल्यामुळे आपण बेस मराठी, तुलना मराठीशी करत आहे. इंग्लिश, मराठी ज्या भाषा आपण आहे शिकलेलो त्या भाषांची आपण तुलना करून मग संस्कृतकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे आपण. एक वचन याला तुम्ही शॉर्टमध्ये ए करून टिंब आणि गो करून टिंब असं लिहू शकता. द्विला पण तसंच, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहू शकता, बहुवचन. ठीक आहे. तर इथे ही एक उपलब्धी म्हणू आपण संस्कृतची की बाकी भाषांमध्ये तुम्हाला 2च वचन पाहायला मिळतील, एक वचन आणि अनेक वचन. इथे मात्र आपल्याला एक वचन, द्विवचन आणि बहुवचन म्हणून टेबल जो असतो, म्हणजे संस्कृतमध्ये जे आपण इथे पाहतो, आमोद नावाचं पुस्तक तुम्हाला दिलेलं आहे 8वीचं, त्याच्यामध्ये तुम्हाला टेबल पाहायला मिळतील की जसं देवचा टेबल आहे, मग तिथे देवः, देवौ, देवाः प्रथमा असं आहे. मग देव म्हणजे काय, एक देव. देवौ म्हणजे 2 देव आणि देवाः म्हणजे अनेक देव. ठीक आहे. आणि नंतर मग त्याला विभक्ती लागलेली, विभक्ती थोडा वेगळा पार्ट आहे, तो आपण नंतर पाहू. सध्या फक्त बेसिकमध्ये जाऊ आपण. तर लिंग 3, वचन 3. त्यानंतर येतात पुरुष, पर्सन ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. ठीक आहे. तुम्ही इंग्लिशच्या विद्यार्थी म्हणून आपण थोडं इंग्लिशचे रेफरन्स देऊ की पुरुषमध्ये काय होणार की
पुरुष तर सारखेच येणार, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष जे मराठीमध्ये येतं किंवा इंग्लिशमध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन, फक्त त्यांची नावं चेंज होणार, पण अर्थ तोच आहे. तर इथे काय होणार संस्कृतमध्ये उत्तम पुरुष. उत्तम पुरुष म्हणजे कोण? प्रथम पुरुष. म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये पाहू म्हणजे गडबड होणार नाही. फर्स्ट पर्सन. इथे आता मी शॉर्ट करतो, ठीक आहे. मग नंतर येणार मध्यम पुरुष. मध्यम पुरुष मध्ये कोण येणार? सेकंड पर्सन, ठीक आहे. आणि नंतर येणार प्रथम पुरुष. थोडे हे कन्फ्युजिंग आहे, पण एकदा लक्षात आलं तर मग काही एवढं वाटणार नाही. येणार थर्ड पर्सन, ठीक आहे. मग आता उत्तम पुरुष म्हणजे कोण? की जसं की मी आणि सर बोलत आहे समजा, तर जो बोलतो तो उत्तम म्हणजे फर्स्ट पर्सन, ठीक आहे. मग कसं लक्षात ठेवायचं? बोलणारा कोण आहे? नेहमी मी बोलणारा. जर तुम्ही बोलत असाल तर मी स्वतःला तुम्ही काय म्हणणार? मीच म्हणणार. म्हणजे जो बोलतो तो उत्तम, त्याचं सिम्बॉल आपण असं ठेवू. मी काय आहे तर मी उत्तम आहे, ठीक आहे. ज्याच्याशी आपण बोलत आहे तो आहे मध्यम, ठीक आहे. आता मी मुलांना, लहान मुलं असतात आपल्या क्लासमध्ये किंवा संभाषणामध्ये, त्यांना लक्षात ठेवण्यासाठी मग मी असं सांगत असते की सिम्बॉल काय करायचं आपलं? उत्तमचं उत्तम. मी काय तर मी उत्तम आहे. समोरचा काय आहे? मध्यम. म्हणजे असं लक्षात ठेवायचं की समोरचा काय आहे? मध्यम. आणि मी आणि मध्यम सोडून बाकी सगळे कशात जाणार मग? प्रथममध्ये. की आपण दोघं मग लोधा सरांच्या विषयी बोलत असेल तर लोधा सर झाले प्रथम पुरुष म्हणजे थर्ड पर्सन, किंवा मग भोमेश्वरीबद्दल बोलत आहे तर ती थर्ड पर्सन, किंवा खूप साऱ्या लोकांबद्दल बोलत आहे किंवा जी व्यक्ती इथे आहे पण नाही तिच्याबद्दल जरी बोलत आहे, कोणी पण असू शकते, पुल्लिंग स्त्रीलिंग, तर एक वचन अनेक वचन कोणी असेल तर ते कशात जाणार मग? प्रथम पुरुषमध्ये, ठीक आहे. आलंय लक्षात? मग काय आहे? उत्तम पुरुष म्हणजे फर्स्ट पर्सन, मध्यम पुरुष म्हणजे सेकंड पर्सन आणि प्रथम पुरुष म्हणजे थर्ड पर्सन, ठीक आहे. इथपर्यंत आलंय लक्षात? त्याच्यानंतर येणार आपले काळ. आता काळ सगळीकडे तर सारखेच होणार, कारण की फक्त त्यांची नावं बदलणार. तर इथे जेव्हा आपण संस्कृतमध्ये काळ म्हणतो त्यांना म्हणावं लागेल आपल्याला लकार. काळाला काय नाव द्यावं लागेल आपल्याला? लकार. ते एकूण 10 आहेत आणि आपल्याला जे जे कामाचे पडतील ते आपण जास्त पाहू, जसं की वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे आणि भविष्यकाळ आहे. हे 3 काळ महत्त्वाचे. साधा वर्तमान काळ, साधा जे काय चालू असेल तो. तर तसे लकार म्हणजे काळ किती आहेत एकूण? संस्कृत विषय जर आपण डोळ्यासमोर घेतला तर 10 लकार. म्हणजे काय? लकार म्हणजे काय? 10 काळ, ठीक आहे. त्याच्यात आपल्याला मेन पाहायचे आहे वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ. तर त्यांचे नावं वेगवेगळी आहेत. जसं की वर्तमान काळाला लट लकार म्हणतात, लट लकार, ठीक आहे. किंवा भूतकाळाला लूट लकार. हे 2 लक्षात ठेवा, अजून खूप जास्त कन्फ्युजन होण्यापेक्षा. वर्तमान काळ, हां हा भविष्यकाळ. आणखी पाहू आपण पुढे. सगळ्या गोष्टी एकदम पाहिल्या तर थोडंसं कन्फ्युजन होईल. फक्त लकार एवढं लक्षात ठेवा की लकार 10 आहेत, त्याच्यापैकी हे 2 महत्त्वाचे लट आणि लूट. मग तसा लंग लकार, भूतकाळ वगैरे असं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अजून महत्त्वाची गोष्ट लिहून घेतलं. अच्छा, त्याच्या मागे पेज असेल तर मग लिहिता येईल ना पेज ठेवून. हां पेन मी पेन आहे तो द्या. ओके हां पेन आहे पेजेस आहे. बरं आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? 3 लिंग आहेत, 3 वचन आहेत, पुरुष 3 आहेत आणि काळ लकार ज्याला म्हणू आपण ते 10 आहेत. त्याच्यापैकी आपण वर्तमान काळाला लट लकार म्हणतात, भविष्यकाळाला लुरूप लकार म्हणतात आणि भूतकाळाला लंग लकार म्हणतात. लकार हां लकार, लकार म्हणजे काळ ज्याला आपण म्हणतो भूतकाळ.
हे 3 महत्त्वाचे. तसे मग बरेच आहे, पण आता सध्या प्राथमिक माहितीसाठी मॅडम ते खाली डॅश आणि टिंबर याला पण तो अर्थ आहे का? वाङ्मयातला न. ते त्याला अर्थ आहे का काही म्हणजे? न त्याला अर्थ नाही सर, वर्ण आहे ना. आपण क ख ग घ न मधला न. ये आप लोग व्हाट्सएप पे डाले ना कि ऐसे लिया हुआ है, वो शायद वो डॉट मिस कर गए, तो बोला वो मिस करना बोले तो वो रॉन्ग हो गया. हाँ 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 वाङ्मय असं लिहितो ना आपण. हाँ हाँ वांग कैसे लिखते हैं? तर तो क ख ग घ न मधला जो न आहे हाँ त्याला आजकाल काय व्हायला लागलेलं आहे, मराठी मीडियम मधले किंवा इंग्लिश मीडियम मधले शाळेमध्ये सुद्धा क ख ग घ ड शिकवतात त्याला. तो ड नाही आहे, न है. तो वाङ्मयातला न आहे. अनुनासिक म्हटलं जाते त्याला, की ज्याचं उच्चारण नाकातून होतं. अच्छा अच्छा. ठीक आहे. ही चूक आपण नाही करायची, आपण संस्कृतचे लोक असल्यामुळे. तर पाहिलं आपण की 3 लिंग, 3 वचन, 3 पुरुष, 10 काळ आणि नाम जे आहे ते सगळीकडे आता सारखंच राहणार. की जसं की माझं नाव जर श्वेता आहे तर ते तुम्ही इंग्लिशमध्ये जरी लिहिणार तरी श्वेताच राहणार, किंवा मराठीत लिहिलं तरी ते श्वेता, फक्त लिपी वेगळी राहणार. की जसं की इंग्लिशमध्ये आपण SHWTA लिहिणार किंवा मराठीमध्ये हिंदीमध्ये सारखंच येणार श्वेता, जसं लिहिण्याची पद्धत आहे. नाम म्हणजे काय, की जे नाम आहे, ज्या नावाने आपण त्याला संबोधतो, मग ते पुल्लिंगी पण असू शकतं, स्त्रीलिंगी पण असू शकतं आणि सर्वनाम सुद्धा नाऊन ज्याला म्हणतात ते असू शकते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मात्र असे प्रकार पडतात की जसं देव शब्द आहे, देव हे नाम आहे आणि त्याचा लिंग काय आहे, पुल्लिंग. देवाचं लिंग पुल्लिंग. त्याचा अंत पाहावा लागतो. अंत म्हणजे काय, की जसं सर तुमचं नाव काय? मनोहर. मनोहर आहे. ठीक आहे. आता जर आपण मनोहर या शब्दाला तोडत गेलो तर म कसा काय झाला, म अधिक अ. नो कसा काय झाला, न अधिक ओ. ह कसा काय झाला, ह अधिक र. अ. ह पूर्ण केव्हा होणार, तेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये अ मिसळेल. आणि र केव्हा पूर्ण होणार, जेव्हा त्याच्यामध्ये अ मिसळेल. अच्छा. मनोहर. याला हे काय केलं आपण, वर्ण विच्छेद केला याचा. हे पण आहे शाळेतल्या मुलांना. हे काय झालं, वर्ण विच्छेद. मग आता हे वर्ण विच्छेद केल्यानंतर शेवटचा वर्ण काय आला, अ आला. मग हा काय आहे या शब्दाचा अंत. म्हणून देव शब्द काय आहे, अकारांत. मग आता ओमेश्वरी, तुझं नाव सांग काय. ओमेश्वरी. हां, तर तुझं अंत काय येणार, इकारांत. ठीक आहे. मोठी ई. माझं नाव श्वेता आहे, माझा अंत काय होणार, आकारांत. ठीक आहे. माझ्या नावाचा अंत आकारांत, सरांच्या नावाचा अकारांत आणि इकारांत, असे प्रकार पडतात त्याचे. ठीक आहे. मग असे बरेच आहे. उकारांत आहे, कधी कधी व्यंजनांत असते, तकारांत आहे, जकारांत आहे, चकारांत आहे, सकारांत आहे, बरेचसे शब्द आहेत. पण आपल्याला जे पाठ करायचे आहे ते अकारांत पुल्लिंग पहिले देव. मग हे पाठ का करायचे, की जसं की आता तुम्हाला तुमचं नाव आहे मनोहर, मग तुम्हाला जर संस्कृतमध्ये तुमचं नावाला घेऊन एखादं वाक्य बनवायचं आहे तर मग त्याच्यासाठी तुम्हाला विभक्ती माहीत पाहिजे. आता विभक्ती म्हणजे काय ते पाहून शकतो. आता जसं की माझं नाव आहे श्वेता किंवा सरांचं नाव मनोहर आणि ओमेश्वरी, हे आपले सगळ्यांचे वेगवेगळे नाव आहे. पण हे झालं आपलं नाम फक्त. पण आता इथपर्यंत आपले वाक्य सीमित राहतात का, नावापर्यंत नाही. पण मग मला म्हणायचं ओमेश्वरीचा, मनोहरला, श्वेताने, ओमेश्वरीसाठी. आता हे जे सगळं आपण बोलतो आहे चिन्ह, ने, साठी, चा, ची, चे, हे जे आहे ते आहे विभक्तीचे चिन्ह. आणि ते ज्या नियमाने लागतात त्याला म्हणतात विभक्ती. सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर. ठीक आहे. आणि मग या विभक्ती किती आहेत, तर त्या आहेत अशा प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि शेवटी संबोधन. या विभक्तींची नावं मराठीत सेम असेच आहेत. ठीक आहे. आणि याचे चिन्ह आहेत, मग विभक्तीचे चिन्ह. ठीक आहे.
तर आता विभक्ती चिन्हामध्ये आपण जर मराठीचा टेबल लिहिला तर आता प्रथमा म्हणजे काय, प्युअर नेम येणार त्याच्यामध्ये, आपलं फक्त नाव, त्याला कुठलंच हे लागलेलं नाही आहे, म्हणजे चिन्ह लागलेलं नाही राहणार. जसं की माझं प्रथमामध्ये माझं नाव काय येणार, श्वेता. तुमचं नाव जेव्हा येणार, पुल्लिंगी नावं जेव्हा येणार तेव्हा मनोहर नाही येणार, मनोहर. इथे विसर्ग लागेल. कधी पण तुम्ही तुमचं नाव लिहायचं असेल संस्कृतमध्ये तर तुम्हाला असं लिहावं लागेल. तुमचंच काय, कोणत्याही पुरुषाचं, तुमच्या वडिलांचं, मुलाचं, सरांचं, कोणत्याही पुल्लिंगी नाव लिहायचं असेल तर त्याला शेवटी एक विसर्ग लागणार. ठीक आहे, मुलींच्या वेळेस नाही. ठीक आहे, तुझं नाव जसं आहे तसं, माझं जसं आहे तुझं पण जसं आहे तसं. म्हणजे अकारांतमध्ये पुल्लिंग, अकारांत पुल्लिंग. मुलांचे नाव लिहिताना कधी पण त्याला विसर्ग लागणार. मग सरांचं नाव आहे राहुल तर राहुल ह असं लिहावं लागेल. सरांचं नाव मनोहर तर मनोहर ह. ठीक आहे, सांगताना पण मम नाम मनोहर ह ते पण पाहू आपण. स्वतःचं नाव संस्कृतमध्ये कसं सांगायचं ते पण शिकायचं आपल्याला. तर पहा आता विभक्ती म्हणजे काय एकदा पाहून घेऊ, एक रिवाईज करून घेऊ शॉर्टमध्ये. नवीन विद्यार्थी आलेली आहे. हां, पुन्हा माझं लक्ष दे. आता मी थोडी फास्ट जाणार आहे. ठीक आहे, लेट झाली थोडी. तर पहा, आज आपण काय बघत आहे, आपला विषय जो आहे तो आहे संस्कृत भाषेचा परिचय. ते घेण्यामागचं कारण की संस्कृतचा बेस नसलेले लोक विद्यार्थी आहोत आपण इथे, की ज्यांनी ग्रॅज्युएशनला म्हणा शालेय जीवनामध्ये कधी संस्कृत शिकलेलं नाही आहे. पण आज आपल्याला संस्कृत शिकायचं आहे, MA त्याच्यामध्ये मास्टर डिग्री घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला संस्कृत भाषेची जाण असली पाहिजे, म्हणून आपण इथे सुरुवात करता यायला. तर जसं की मी सुरुवातीला सांगितलं की मराठी भाषेसारखीच मग आपण कम्पेअर करू मराठीशी, कारण आपण सगळे मराठी भाषिक आहोत. ठीक आहे, थोडं इंग्लिश, कारण की इंग्लिश बाय डिफॉल्ट आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, तर संस्कृत भाषा परिचयामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले आपण पाहिलं की लिंग किती आहेत, मग 3. जसे की सगळ्याच भाषांमध्ये असतात, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. संस्कृतमध्ये पण तसंच म्हणावं लागणार, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. बरं, त्याआधी आपल्याला एक गोष्ट पाहिजे राहून गेली, संस्कृत भाषेची लिपी. जसं तुम्ही मराठी लिहिता, हिंदी लिहिता, तसंच तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा लिहिता. लिपी वेगळी शिकावी लागणार नाही. आता हे कोणाला शिकावं लागते, जे साऊथचे लोक असतात त्यांची लिपी वेगळी आहे. ठीक आहे, त्यांना तो एफर्ट घ्यावा लागतो. किंवा फॉरेनचे लोक जेव्हा संस्कृत शिकतात त्यांची सुरुवात लिपीपासून होते. म्हणजे त्यांना किती मेहनत असते जेव्हा ते संस्कृत शिकतात तेव्हा. आपलं ती मेहनत वाचलेली आहे, ते आपल्याला वाचता येतं, लिहिता येतं, बिना अभ्यास करता. ठीक आहे, संस्कृतचा. तर तिथे आपला तो एक एफर्ट जो आहे तो वाचून गेला. ठीक आहे, दुसरं म्हणजे की मराठी भाषा ही खूप जास्त संस्कृतशी घनिष्ठ संबंध असल्यासारखी, की 80 ते 85% मराठीमध्ये शब्द संस्कृतमधून आलेले आहेत. काही शब्द ॲज इट इज जसेच्या तसे आहे आणि काहींमध्ये थोडाफार बदल आहे. त्याच्यामुळे आपल्याला संस्कृत शिकणं सोपं जातं. ठीक आहे, आणि आता आपण पाहिलं की 3 लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. जे पुरुषांचे नाव आहे ते पुल्लिंगात जाणार, जे स्त्रियांचे नाव आहे ते स्त्रीलिंगामध्ये. मुलींचे, स्त्रियांचे, देवींचे, नदींचे असं मी म्हटलं. आणि जे काही स्त्रीलिंगे आणखी काही असतील त्यांचे पुल्लिंगामध्ये मुलांचे, पुरुषांचे, देवांचे, पर्वतांचे, देशांचे असे वेगवेगळे नावं पुल्लिंगामध्ये. आणि जे पुल्लिंग नाही, स्त्रीलिंग नाही, ते नपुंसकलिंगामध्ये जाणार. फक्त ज्या निर्जीव वस्तू आहेत त्यांचे थोडेसे लिंग बदलतात. जसं की आपण मराठीमध्ये ती खिडकी म्हणतो, पण संस्कृतमध्ये तद वातायनम म्हणजे नपुंसकलिंग झालेलं, ते खिडकी झालं, ते पंखा झालं. किंवा दार सारखं आहे, ते दार आपण संस्कृतमध्ये म्हणतो तद्वारम. संस्कृतमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण सेम आहे. तर काही निर्जीव वस्तूंचे थोडेफार लिंग बदलतात, अदरवाईज जवळपास सारखं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहिलं आपण वचन. तर मराठीमध्ये किती वचन आहे, एक वचन आणि अनेक वचन. पण संस्कृतमध्ये आपल्याला 3 वचनं पाहायला मिळतात, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. ठीक आहे, त्याच्यानंतर पुरुष सगळीकडे सारखे आहेत, फक्त त्यांचे नावं वेगळे आहे. उत्तम पुरुष म्हणजे कोण आहे, फर्स्ट पर्सन. ठीक आहे, इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायला लागेल. उत्तम पुरुष कोण आहे, फर्स्ट पर्सन. मध्यम कोण आहे, सेकंड पर्सन. आणि उत्तम आणि मध्यम सोडून बाकी सगळे थर्ड पर्सन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पहिले काळ, जे मेन संस्कृतमध्ये जे लकार म्हणतात त्यांना. ठीक आहे, ते पण पाहिलं आपण की काळाला संस्कृतमध्ये लकार असं म्हणायचं. आणि ते 10 आहेत, त्याच्यापैकी आपण 3 लकारांचे नावं पाहिले. कोणते कोणते पाहिले सांगा. हां, लुट लकार आणि लंग लकार. लट लकार म्हणजे कोणता काळ तुम्हाला, हां वर्तमान. तुम्हाला इंग्लिशमध्ये समजत असेल तर इंग्लिशमध्ये सांगा, प्रेझेंट टेन्स. फक्त आपल्याला समजणं गरजेचं आहे की काय आहे. लट लकार म्हणजे प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, नंतर लुट लकार म्हणजे भविष्यकाळ. ठीक आहे, फ्युचर. आणि लंग लकार म्हणजे पास्ट टेन्स, भूतकाळ. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं नाम,
याच्यामध्ये सगळ्यांची नाऊन ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, मराठीमध्ये त्याला नामच म्हणतो, तेच नाम संस्कृतमध्ये सुद्धा आहे. मग आता त्याच्यात पाहत होतो आपण की अंत पाहिले आपण नावांचे, की जसं मनोहर नावाचे जर आपण पूनम, तुझ्या नावाला आपण जर वर्णविच्छेद केलं म्हणजे कसं तयार झालेलं आहे नाव हे जर आपल्याला पाहायचं असेल तर कसं पाहावं लागेल. हां सांगा, जे होते त्या सांगा. आता पूनम कसं होईल? प अधिक उ अधिक न अ आणि म अधिक अ, म्हणजे पूनमचं नाव काय आहे? अकारांत. अकारांत स्त्रीलिंग नाव होईल का? पण ते हो सगळे हलंत येणार. व्यंजनांमध्ये जेव्हा स्वर मिसळतात तेव्हा ते पूर्ण होतात. अकारांत नाव झालं म्हणजे पूनम. तर आता इथे जरी आपल्याला आकारांत दिसत आहे, ऍक्च्युअल मध्ये ते पाहिजे होतं आकारांत. ठीक आहे, तर हा आकारांत आहे. हे ओळखायचं कसं आकारांत उकारांत? आता तुमचं लिहिलं नाही का आपण वर्णविच्छेद करून? माझं जर वर्णविच्छेद केलं श्वेताचा तर शेवटी त अधिक आ येणार ना. त्याच्यानंतर हिचं काय ओमेश्वरीचं ई आला शेवटी, असं येईल ते. ठीक आहे, लक्षात आलं आहे? राहुल सरांचं कसं येणार मग शेवटी काय येणार राहुलच्या? जायचंय? येत चला, रोज येत चला. हो मी पाठवतो. हा, तर पुढे आपण पाहत होतो विभक्ती. तर जसं मी म्हटलं विभक्ती म्हणजे काय, की ज्याने नामाच्या मागे चिन्ह लागत आहे. जसं की मनोहर, पूनम हे आपले नावं झाले. समजा तुझं नाव काय? वैष्णवी. पण आपल्याला वैष्णवीला म्हणायचं आहे, पूनमसाठी म्हणायचं आहे, श्वेताने म्हणायचं आहे, मनोहरचा म्हणायचं आहे. तर हे जे आहे चा, ची, चे, ने, ही, शी, नेही, ईशी हे जे आहेत चिन्ह, ते ज्या नियमाने लागतात त्याला आपण म्हणू विभक्ती. तेच तुम्हाला नंतर आहे कारक प्रकरणमध्ये तुम्ही हेच शिकणार आहे सगळं. हे आपण एकदम बेसिक माहिती पाहते याची, की तुम्ही जे शिकणार आहे ते नेमकं काय आहे. ठीक आहे, ते हे ज्या यालाच कारकमध्येच मग या विभक्ती येतील तुम्हाला. ठीक आहे, जसं की प्रथमा विभक्ती आहे म्हणजे तो कर्ता झाला, किंवा द्वितीय आहे ते कर्म झालं. ते नंतर तुम्ही बघा मॅडम शिकवतील यावली मॅडम. पण इथून सुरुवात होणार त्याची की आपल्याला नेमकं विभक्ती म्हणजे काय हे तरी माहिती पाहिजे. विभक्तीचा अर्थ काय होतो? नामाला जे चिन्ह लागत आहे नंतर ते ज्या नियमाने लागत आहे ती म्हणजे विभक्ती. ठीक आहे, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन ह्या 7 विभक्ती संबोधन विभक्तीमध्ये गणला जाते, कारण तो प्रथमामध्येच येऊन जातो. ठीक आहे, मग एकूण विभक्ती किती आहेत? 7. विभक्ती 7 आहे, पण लिहिताना किती लिहितो आपण? 8 संबोधन करून. तर हे सेम मराठीमध्ये आहेत. विभक्तींचे नाव असेच आहे मराठीमध्ये, फक्त याचे चिन्ह जे आहेत ते लिहिताना लागलं तर लिहून घ्या, मराठीमध्ये लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला मग संस्कृतमध्ये त्याला रिलेट करताना, कारण चिन्ह सारखेच आहे, म्हणजे अर्थ सारखाच आहे चिन्हांचा, तिकडे फक्त शब्द बदलतील. तर प्रथमामध्ये चिन्ह नाही आहे, तिथे फक्त तुमचं नाव येणार प्रथमाला. द्वितीयामध्ये येणार स, ला, ते हे येणार एक वचनामध्ये. अनेक वचनामध्ये येणार स, ला, ना, ते. आता हे कसं, जसे आपण देव शब्द घेऊ समजा, तर प्रथमामध्ये देव शब्द काय होणार? देव. द्वितीयामध्ये देवम होतो. देवमचा अर्थ काय? देवास, देवाला. ठीक आहे, असे अर्थ होणार. मग इकडे देवांना बहुवचनामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर तृतीयचे चिन्ह आहे ने, ही, शी. आणि इकडे अनेक वचनामध्ये ने, ही, ई, शी. नेही, शी, नेही, ईशी. त्याचा असा नियम नाही आहे सर. नाही, एकच आहे. हां, मुलांना, देवांना सगळीकडे लागतो तो अनुस्वार.
पण तो मग गृहीत धरलेला आहे की समजून घ्या तुम्ही आता. नाही, नेहीशी नेहीशी. नंतर द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय जे ते सारखे आहे, स ला ते, पण इथे एक अजून ऍड होतो साठी, आणि इकडे होणार स ला, हेच असंच ना ते आणि साठी. आता बघा इथे देवची तृतीय आहे देवेन, आणि देवेनेचा अर्थ काय होते? देवाने, देवाशी. ठीक आहे. नंतर चतुर्थीमध्ये देवाय, त्याचा अर्थ काय होतो? देवासाठी, देवास. हे जर म्हणायचं देवासाठी म्हणायचं असेल तर चतुर्थी. नंतर पंचमीचे आहे ऊन, ऊन पासून, इकडे पण सेम ऊन, ऊन आणि पासून, ऊन ऊन पासून दोन्हीकडे. मग याची विभक्ती इकडे संस्कृतमध्ये होणार देवा, त्याचा अर्थ होणार देवाहून, देवापासून. देवात, देवाचा अर्थ होणार तवलंत, देवाचा अर्थ होणार देवाहून, देवापासून. देवाचा अर्थ असा होतो. हा, संस्कृतमध्ये देवाचा अर्थ देवापासून. हा, संस्कृतमध्ये देवाचा, आपल्याला देवापासून असं लिहायचं आहे तर देवात लिहा, देवात लिहावं लागेल. संस्कृतमध्ये देवात लिहावं लागेल, संस्कृत शब्द आहे हा देवात. नंतर षष्टीचा प्रत्यय येणार चा ची चे, आणि इकडे येणार चे च्या ची. मला याचं आहे देवस्य, देवस्यचा अर्थ काय होणार? देवाचा, देवाची, देवाचे. ठीक आहे. अजून अनेक वचनामध्ये वेगळा येतो हा शब्द, आपण सध्या फक्त एक वचनामध्ये पाहत आहे. जसं की देवांचे म्हणायचं असेल तर वेगळा शब्द येणार, हा देवस्य नाही येणार. पण एवढं सगळं आता आपण नाही करू. ठीक आहे. नंतर सप्तमीचा चिन्ह आहे त ई, त ई आ, मध्ये वर, आणि हे सेम इकडे या, इकडे जागा नाही म्हणून मी येत नाही. त ई आ मध्ये वर, त ई आ मध्ये वर, आणि इकडे पण ह्या तय्या मध्ये वर, अनेक वचनामध्ये पण तय्या मध्ये वर. इकडे येणार हा शब्द देवे, देवेचा अर्थ काय होणार मग? देवात, देवामध्ये, देवावर असं म्हणायचं असेल तर देवे. ठीक आहे. मग याचा सोपा उपाय म्हणजे तुम्ही स्वतःच्या नावाचं करू शकता. हे विभक्ती आपण जे केलं ना, इथे देव न घेता मनोहर घ्या. मनोहरः, मनोहरं, मनोहरेन, मनोहराय, मनोहरात. ठीक आहे. हे जास्त लक्षात राहते. स्वतःचं नाव आधी मनोहर. आता तुमच्या वडिलांचं नाव काय आहे? मग जर आपल्याला म्हणायचं आहे की मनोहरचे वडील नामदेवराव, मनोहरस्य पिता नामदेवराव असं येणार. ठीक आहे. मनोहरस्य, मनोहरस्य पिता, हे देवस्य जसं आहे ना तसं मनोहरस्य पिता. पिता फक्त, पिता हा नाही, पिता, पिता. नंतर आहे संबोधन. तर संबोधनमध्ये हे आणि नो, हे दोन्हीकडे हे. तर अशा प्रकारे हे चिन्ह आहे. हे मराठीत लर्न करून पाठ करून हे तुम्ही, म्हणजे तिकडे संस्कृतमध्ये सारखेच येतात, म्हणजे अर्थ सारखे आहे, शब्द वेगळे आहे फक्त. ठीक आहे. तर आपण विभक्ती आणि त्यांचे चिन्ह पाहिले. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी अशा विभक्ती आहेत, त्यांचे चिन्ह आहेत. द्वितीयमध्ये सलाते, सलानाते, तृतीयमध्ये नेहीशी, नेहीशी, चतुर्थीमध्ये सलातेसाठी, सलानातेसाठी. नंतर पंचमीमध्ये ऊन पासून, ऊन पासून. षष्टीमध्ये चाचीचे, चेचाची. सप्तमी तय्यामध्ये वर, तय्यामध्ये वर. आणि संबोधन हे नो, हे नो. आता मी जसं बोलली तसंच पाठ करायचं. संबोधनमध्ये इकडे काय येतं? संबोधनमध्ये हे देव, हा विसर्ग नाही येणार. जे प्रथमा राहणार ना तशीच संबोधन येणार, फक्त विसर्ग निघून जाणार. संबोधन म्हणजे काय? हाक मारण्यासाठी. अच्छा, हाक मारणे. हां, हे देव, हे देव. किंवा एखाद्या मुलाला हाक मारायची, अरे अरे बालका ये इकडे, असं जे म्हणतो ना, अरे मुला वगैरे, ते आहे संबोधन.
झालंय लिहून? हां. तर आता आपण सर्वनाम पाहिले. त्याच्यामध्ये उत्तम पुरुषचे सर्वनाम जे आहे ते बदलत नाही कधीच. ते आहे अहम, आवाम आणि वयम. अहमचा अर्थ मी, आवाम म्हणजे आम्ही दोघे आणि वयम म्हणजे आम्ही. त्याच्यानंतर मध्यम पुरुष म्हणजे कोणता पुरुष, कोणता पर्सन आहे? हा मध्यम पुरुष म्हणजे सेकंड पर्सन. ठीक आहे. तर मध्यम पुरुषचे सर्वनाम काय येणार? त्वम, युवा आणि यूयम. त्वम म्हणजे काय? तू. युवा म्हणजे तुम्ही दोघे आणि यूयम म्हणजे तुम्ही. ठीक आहे. तर हे दोघं जण फिक्स आहेत, उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुष. उत्तम पुरुष नेहमी अहम, आवाम, वयम आणि मध्यम पुरुष नेहमी त्वम, युवा, यूयम. आणि मग शेवटी कोणता पुरुष येतो? प्रथम. म्हणजे कोणता पर्सन? हे कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे. संस्कृतमध्ये थर्ड पर्सनला प्रथम पुरुष म्हटलेलं आहे, जे की मराठीमध्ये प्रथम पुरुष म्हणजे फर्स्ट पर्सन होतं. इथे विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात, पण हे आता लक्षात ठेवायचं. उत्तम, मी कोण आहे? उत्तम. ठीक आहे. समोरचा काय आहे? मध्यम. आणि बाकी सगळे कोण आहे? प्रथम. असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. खूप कन्फ्युजन होते, कारण आपल्या कन्फ्युजन होण्याचं कारण हे की मराठीमध्ये फर्स्ट पर्सनला प्रथम पुरुष म्हणतात, म्हणून विद्यार्थ्यांना वाटते प्रथम पुरुष म्हणजे फर्स्ट पर्सन, पण इथे ॲक्च्युअल आहे थर्ड पर्सन. तर आता हे उत्तम आणि मध्यम म्हणजे अहम आणि त्वम हे सोडून बाकी सगळे जे येणार ते कुठे जाणार? मग प्रथम पुरुषमध्ये. मग देव असेल, माला असेल, किंवा आणखी दुसरी कोणती व्यक्ती आहे, पुरुष आहे, स्त्री आहे, बालक आहे, बालिका आहे, जेही काही असेल ते कुठे जाणार? मग प्रथम पुरुषमध्ये. ठीक आहे. आल्या लक्षात? सर्वनाममध्ये आपण हे पाहिलं की अहम, आवाम, वयम, त्वम, युवा, यूयम हे जे आहे ते उत्तम पुरुषमध्ये अहम जाणार, मध्यममध्ये त्वम जाणार आणि प्रथम पुरुषमध्ये मग सह म्हणजे तो, सा म्हणजे ती, असे बरेच आहेत. ते पाहायला वेळ लागेल, म्हणजे आपल्याला ते थोडंसं तुम्हाला ते आमोद नावाचं पुस्तक जे दिलेलं आहे ते वाचा, म्हणजे त्याच्यातनं आणखी गोष्टी कळतील. ठीक आहे. तर आता आपण पाहिलं सर्वनाम. सर्वनाममध्ये आपण परत एकदा पुरुषला नजरेत घेऊन मग हे सगळं अभ्यासलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की उत्तम आणि मध्यम पुरुष जो आहे तो फिक्स आहे. फक्त चेंज कोणामध्ये होणार आहे? प्रथम पुरुषमध्ये, ज्याच्याविषयी आपण बोलू. नंतर आहे पहिले अव्यय कोण घेऊ आता? अव्यय. आता अव्ययचा अर्थ काय होतो? व्यय म्हणजे खर्च होणे, म्हणजे बदल होणे, आणि अव्यय म्हणजे ज्याच्यामध्ये खर्च होत नाही किंवा बदल होत, खर्चापेक्षा आपण बदल म्हणतो त्याला. तर काही शब्द असे आहेत मराठी, इंग्रजी, सगळ्या भाषांमध्ये, संस्कृतमध्ये पण, की जे शब्द तिन्ही लिंग, तिन्ही पुरुष, तिन्ही वचन याच्यामध्ये सारखे असतात. की जसं की आज, मी आज अभ्यास केला. सरांनी जर म्हटलं की आज मी बाहेरगावी गेलो होतो, पूनमनी म्हटलं आज मी जेवण केलं. आता कर्ता बदलले, पण आज सगळं बदललं, म्हणजे लिंग बदललं, काम बदललं, सगळं बदललं, क्रियापद बदललं, पण आज हा शब्द जसाचा तसा आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. तर असे बरेच असे शब्द आहेत, त्यांना म्हटलं जातं अव्यय. ठीक आहे. हे आपण आता यांची व्याख्याने पाहत आहे, तुम्हाला कळेल अशा शब्दात मी सांगत आहे या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. पारिभाषिक अर्थ नाही पाहता याचा, आपल्याला जनसामान्याला कळेल अशा शब्दात मी सांगते. कळणं महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला. तर अव्यय काय होणार? मग जो शब्द तिन्ही लिंग, तिन्ही पुरुष, तिन्ही वचन, तिन्ही काळ जे काय असेल ते कशातही त्याला फरक पडत नाही, तो जसाचा तसा असतो, त्याला म्हणतात अव्यय. असे अव्यय बरेच आहे. जसं की मी आज म्हटलं, त्याला मराठी संस्कृतमध्ये म्हणावं लागेल अद्य. अद्य म्हणजे आज. खूप आहे तसे अनेक आहे. त्याच्यानंतर श्वः, श्वः म्हणजे उद्या. यः म्हणजे काल. यथा, तथा हे मराठी आहे. काय म्हणतात? यथा तथा. यथा राजा तथा प्रजा हे आपण मराठीत पण म्हणतो, जसे आणि तसे. नंतर यदि, तर्हि, जर तर, हे लिहून घ्या तुम्ही आता, अर्थ लिहून घ्या त्याचे. यदि, तर्हि, यथा तथा, यावत, तावत. यदा, तदा. यदा म्हणजे जेव्हा आणि तदा म्हणजे तेव्हा.
असे बरेच आहे, म्हणजे यादी तयार होईल याची जर करत बसलो आपण तर. हे तुम्हाला कळायला पाहिजे प्राथमिक तत्वावरती याला काय म्हणायचं, कोणते शब्द येतात त्याच्यामध्ये, ते कळण्यासाठी आपण पाहिलं की अव्यय म्हणजे काय आणि ते जवळ म्हणजे जनरली कसे असतात, काय असतात. हां काय ते आहे आहे आमोदमध्ये आहे, बघाल तुम्ही या गोष्टी येतील त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता मग आपलं हे बरेच झालं का लिहून? याचे अर्थ लिहिले मी लिहिले नाही आहे कारण यथा तथा जर तर जर तर नाही सॉरी यथा तथा म्हणजे जसे तसे, जसे तसे, जसा राजा तसा तशी प्रजा म्हणतो ना आपण. आणि मराठीत जसं तर तसं पण घेतं ते वाक्य, यथा राजा तथा प्रजा. संस्कृतच वाक्य वापरतो आपण. नंतर यदि तर्हि इथे येणार जर तर. हां यदि तर्हि जर तर, जर तर, जर तर, यावत तावत म्हणजे जेवढे तेवढे किंवा जोपर्यंत आणि तोपर्यंत, ते लिहून घ्या. जोपर्यंत तोपर्यंत किंवा जेवढे तेवढे. यदा तदा म्हणजे जेव्हा आणि तेव्हा, जेव्हा आणि तेव्हा. बघा आपण पाहिलं विशेषण राहिलं. हो हो विशेषण पण बघू. 3 लिंग पाहिले, 3 वचन पाहिले, 3 पुरुष पाहिले, 10 काळ पाहिले, नाम पाहिलं, सर्वनाम पाहिलं, अव्यय पाहिले. आता की ते जे तिन्ही लिंगात, तिन्ही वचनामध्ये आणि तिन्ही पुरुषांमध्ये ज्यांना बदलता येत नाही असे. आता आहे विशेषण. विशेषणचा अर्थ काय होतो की जे नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. जसं पूनम ही हुशार मुलगी आहे किंवा वैष्णवी ही चतुर मुलगी आहे, की त्या मनोहर हे चांगले गृहस्थ आहेत. हे जे आपण म्हटलं हुशार, चांगली, चतुर, हे काय झालं विशेषण. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात विशेषण. मराठीमध्ये हा जसाचा तसा आहे विशेषण. ठीक आहे. मला वाटतं इंग्लिशमध्ये काहीतरी ॲडजेक्टिव्ह शब्द आहे त्याला. तर याचं कसं होणार मराठीमध्ये? आता कसं आहे, हुशार मुलगा, हुशार मुलगी किंवा चतुर मुलगा, चतुर मुलगी, सुंदर मुलगा, सुंदर चित्र. इथे सुंदरला काहीच म्हणजे बदल नाही होत आहे सुंदर शब्दामध्ये. पण संस्कृतमध्ये जेव्हा आपण विशेषण वापरणार तेव्हा लिंगानुसार विशेषणाचं सुद्धा लिंग बदलणार. जसं की चतुरः बालकः, चतुरः बालकः म्हणजे चतुर मुलगा. चतुरा बालिका, चतुरा बालिका. आणि सुंदरम चित्रम किंवा चतुरम अपत्यम घेऊ. चतुरम अपत्यम. अपत्यम म्हणजे मूल, लहान बाळ. चतुरः बालकः, चतुरा बालिका आणि चतुरम अपत्यम. म्हणजे प्रत्येक वेळेस काय आहे, पुल्लिंगामध्ये विशेषण बदललं, स्त्रीलिंगामध्ये सुद्धा विशेषण बदललं आणि नपुंसकलिंगामध्ये सुद्धा विशेषणाचा जे म्हणजे काय म्हणता येईल लिंग बदललं. अपत्यम म्हणजे मूल, बाळ, बाळ ज्याला म्हणतात. नपुंसकलिंगात ते बाळ म्हणतो ना आपण, मराठीत पण ते बाळ म्हणतो आपण. ते आपल्याला कधी लक्षात नाही येत कारण आपल्याला बाळाचा लिंग माहीत असतो. मित्रम करून घ्या. नाही आपण मराठीतही बाळाला ते बाळच म्हणतो, पण काय होते की आपल्याला बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे माहीत असते म्हणून आपण मग ती वगैरे असं म्हणतो. पण ॲक्च्युअलमध्ये मूल किंवा बाळ हे शब्द नपुंसकलिंगी आहे. हे आपणही म्हणजे इतकं काही काही शब्द असे मिसळतात आपल्यामध्ये की आपल्याला त्याचा लिंगही लक्षात येत नाही असं होतं. पण हे कॉमन आहे आपल्या मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये पण. ठीक आहे. किंवा मित्रम हा जो शब्द आहे हा नपुंसकलिंगी आहे संस्कृतमध्ये. चतुरम मित्र. हां चतुरम मित्र म्हणजे मराठीमध्ये तो मित्र किंवा असं म्हणतो आपण, पण संस्कृतमध्ये मित्रम हा शब्द नपुंसकलिंग आहे. मित्र नपुंसकलिंगी नसला तरी सुद्धा मित्रम शब्द नपुंसकलिंग आहे. ठीक आहे. चतुरम मित्रम. मग असंच आपण जर घेतलं समजा सुंदर घेतलं तर सुंदरचं पण सुंदरः बालकः, सुंदरी बालिका आणि सुंदरम चित्रम असं होणार. प्रत्येक वेळेस आता ते खूप सारे विशेषणं आणि त्यांचे खूप सगळे वेगवेगळे म्हणजे रूप होणार. पण एवढं लक्षात ठेवा की संस्कृतमध्ये जेव्हा केव्हा आपण विशेषण वापरणार तर लिंगानुसार त्याच्यामध्ये बदल, विशेषणसुद्धा लिंगानुसार बदलतं. तर
त्याचा एक श्लोक पण आहे, यद लिंगम यद वचनम याचे विभक्ती विशेषस्य तद लिंगम तद वचनम सैव विभक्ती विशेषणस्य तत्. म्हणजे असा तो श्लोक आहे की जे लिंग जे वचन आणि जे पुरुष विशेषाचं असेल तेच लिंग तेच वचन आणि तेच विभक्ती विशेषणाची सुद्धा राहणार. ठीक आहे. म्हणजेच काय की विशेषण हे विशेषाप्रमाणे बदलत असतं नेहमी. संस्कृतमध्ये असा नियम आहे, मराठीत नाही आहे किंवा इंग्लिशमध्ये नाही. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे आता क्रियापद. क्रियापद आता मी एक वाक्य बोलली समजा, मुलगा जातो, याच्यामध्ये क्रियापद काय आहे मराठीमधलं? जातो. ठीक आहे. क्रियापद पण संस्कृतमध्ये क्रियापदाला म्हणतात धातू. जसं की मराठीमध्ये आपण लिहिलं मुलगा जातो, याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की जातो हा काय आहे क्रियापद. मग मुलगा काय आहे? हो, लिंग नाही, कर्ता आहे. ठीक आहे. मुलगा काय आहे तर कर्ता. याची विभक्ती कोणती होणार मग? प्रथमा, कारण की काही चिन्ह नाही लागलेलं आहे. ठीक आहे. मुलगा जातो याच्यामध्ये धातू काय आहे मग? मराठीमध्ये संस्कृतमध्ये ज्याला आपण क्रियापद म्हणतो त्याला संस्कृतमध्ये धातू. तर जातो हेच संस्कृतमध्ये होणार बालकः बालकः गच्छति गच्छति. म्हणजेच काय मग गच्छति हे काय आहे? धातू. म्हणजे धातूला मग प्रत्यय लागून नंतर ते क्रियापदच बनून जातं. म्हणजे धातूला हा प्रत्यय म्हणजे जसं की गच्छ हा धातू आहे. धातू म्हणजे काय? क्रियापदाचं मूळ रूप. जसं की जातो मध्ये जाणे किंवा जा, हे काय झालं? धातू. आणि त्याला प्रत्यय लागला जातो म्हणून मग ते झालं क्रियापद. असं गच्छ म्हणजे जाणे. गच्छ म्हणजे जातो. म्हणजे मुलगा आहे ना, म्हणून मग बालक गच्छति म्हणजे मुलगा जातो. जाणे. हा, गच्छ म्हणजे जाणे आणि गच्छति म्हणजे जातो. आता मुलगा आहे आणि बालक ह म्हटलं तुम्ही, हे आपण ठरवणार कसं? ह कसं म्हणायचं काय? जे पुल्लिंग शब्द आहे जसं मी म्हटलं मनोहर, मनोहरला लिहिताना आपण मनोहर लिहिणार. पालक म्हणजे पुल्लिंग शब्द आहे म्हणून मग बालकः, छात्रः, युवकः, पुरुषः. तेच जर बालिका असलं तर मग तेच असं तसं राहणार. बालिका गच्छति. आता बघा इथे आपल्या मराठीमध्ये काय होते? मुलगा जातो, मुलगी जाते. पण इथे बालक पण गच्छति आणि बालिका पण गच्छति. म्हणजे इथे तो बदल नाही आहे. तेवढा एक वाचला आपण. इथे गच्छति क्रियापद दोघांना पण लागतं. म्हणजे त्याचा अर्थ मुलगा जातो आणि मुलगी जाते. आपण इथे दरवेळेस वेगळं वापरतो मराठीमध्ये. ठीक आहे. आता हे कोणत्या काळातलं वाक्य आहे मग? प्रेझेंट टेन्स. त्याला आपण काय म्हटलं होतं? कोणता लकार? लट लकार. ठीक आहे. तर प्रेझेंट टेन्सला संस्कृतमध्ये काय म्हणायचं मग? लट लकार. ठीक आहे. हे वाक्य कशातलं झालं मग? लट लकार म्हणून. याच्यामध्ये दोन पद आहेत, दोन शब्द आहेत. म्हणजे पद म्हणजे शब्द. संस्कृतमध्ये पद आणि मराठीमध्ये शब्द. ठीक आहे. हे जे पहिलं पद आहे ते काय आहे? कर्ता. आणि हे दुसरं पद आहे ते काय आहे? क्रियापद. ठीक आहे. जातो म्हणजे क्रियापद. जातो क्रियापद झालं. गच्छति मराठी कच्चं होतं. हो हो. म्हणून तर आपण सगळ्यात कधी जसं वर्ब इंग्लिशमध्ये बॉय इज गोईंग वगैरे जे आपण म्हणतो तसं मराठीमध्ये. हां, तर आता आपण परत एकदा पटकन पाहून घेऊ. काय पाहिलं आपण? 3 लिंग आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. ठीक आहे. 3 वचन आहेत, एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. संस्कृतमध्ये एक वचन जास्तीचं आहे ते म्हणजे द्विवचन. ठीक आहे. मराठीमध्ये एक वचन, अनेक वचन, इंग्लिशमध्ये पण सिंग्युलर प्लुरल जे आहे. पण संस्कृत ही एक भाषा आहे की त्याच्यामध्ये द्विवचन हे जास्तीचं वचन तुम्हाला पाहायला मिळणार. त्याच्यानंतर पुरुष आहेत 3, उत्तम पुरुष, मध्यम आणि प्रथम. ठीक आहे. नंतर काळ, ज्याला आपण लकार म्हटलं, ते लकार आहेत 10. त्याच्यापैकी आपण 3 लकारांचे नाव पाहिले. लट म्हणजे वर्तमान काळ, त्याच्यानंतर लुरुट म्हणजे भविष्यकाळ आणि लंग लकार म्हणजेच भूतकाळ. सरांनी लिहिलेले त्यांच्याकडून पाहून घ्यायला. ठीक आहे. नंतर आहे नाम, जे आपण पाहिले की नाऊन ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये त्याला नामच म्हणतात. की
याच्यात आणखी वेगवेगळे प्रकार आहे. विशेष नाम, सामान्य नाम, तेवढं आपण काही बघितलं नाही. नंतर सर्वनाम, नामाच्या ऐवजी जो शब्द आपण वापरतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. त्याच्यात आपण पाहिलं की उत्तम पुरुषचे सर्वनाम अहम, आवाम, वयम, आणि मध्यम पुरुषचे जे सर्वनाम आहे त्वम, युवा, यूयम. त्याच्यानंतर अव्यय पाहिले की तिन्ही लिंग, तिन्ही पुरुष, तिन्ही काळामध्ये जे सारखे असतात ते अव्यय. त्याच्यानंतर विशेषण आपण पाहिलं की जरी मराठीमध्ये विशेषण लिंगानुसार बदलत नाही, पण संस्कृतमध्ये मात्र ते लिंगानुसार बदलते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारं ते विशेषण. मधात आपण अजून 1-2 मुद्दे पाहिले, ते म्हणजे विभक्ती. एकूण 7 आहेत. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी. त्याचे प्रत्यय पण पाहिले. सलाते, सलानाते, नेहिशी, नेहिशी. तो तुम्हाला लर्न करायचा आहे. ते तुमचं होमवर्क आहे की तुम्हाला टेबल लर्न करून यायचं आहे उद्याला. आणि मी पूर्ण माहिती मी तुम्हाला विचारणार उद्या. ते तुम्हाला सांग, लिंग किती आहे सांगा, पुरुष किती आहे सांगा, कोणते आहे सांगा, वचन किती आहे सांगा. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, कारण ही सुरुवात आहे. ठीक आहे. हे जर व्यवस्थित लक्षात आलं तर पुढे आपल्याला शिकणं सोपं जाणार. नाममध्ये फक्त तुम्ही एकच सांगितलं, नावाने संबोधित. नाम म्हणजे तेच नाव जे आहे, नाम जे तुमचं नाव किंवा माझं नाव जे काही आहे त्याला अजून डीपमध्ये पाहायला गेलं तर खूप गोष्टी आहेत. फक्त नाम म्हणजे काय हे पाहिलं आपण. ठीक आहे. सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी जो अहम किंवा वयम जे पाहिलं आपण, त्वम, युवा, म्युयम, मग असे बरेच आहे. सह आहे, तो, ती, जो, जी, असे जे मराठीत आहेत तसे संस्कृतमध्ये पण आहेत. त्याच्यानंतर अव्यय पाहिले, विशेषण पाहिले, विभक्ती पाहिल्या. आणखी काय पाहिलं आता लास्टमध्ये काय पाहिलं आपण, क्रियापदं पाहिले. ठीक आहे. ज्याला की धातू म्हणतात, मूळ क्रियापदाला धातू म्हटलं जातं आणि त्याला प्रत्यय लागतात तेव्हा ते क्रियापद तयार होतं. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण संस्कृतची ही आता बेसिक माहिती पाहिली. तुम्हाला आता होमवर्क आहे की तुम्हाला तो टेबल लर्न करून यायचा आहे. आता आज आपण स्वतःचं नाव कसं सांगायचं संस्कृतमध्ये ते पाहून घेऊ. म्हणजे स्वतःचं इंट्रोडक्शन तुम्हाला संस्कृतमध्ये देता आलं पाहिजे. आता आपण एक वाक्य म्हटलं की अहम मनोहर किंवा अहम पूनम, अहम वैष्णवी, म्हणजे मी कोण, म्हणजे माझं नाव, आयडेंटिटी काय आहे हे सांगायची. पण जर आपल्याला स्वतःचं नाव सांगायचं असेल तर मी पहिले सांगते, त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारणार, मग तुम्ही सांगाल. ठीक आहे. मी जेव्हा बोलते तेव्हा लक्ष द्या. मम नाम श्वेता. मम नाम श्वेता. मम नाम श्वेता. भवतः नाम किं? मम नाम मनोहर. उत्तमं. भवत्याः नाम किं? मम नाम पूनम. भवत्याः नाम किं? उत्तम. तर पहा आता मी काय केलं, सरांना विचारताना शब्द वापरला भवतः आणि तुला विचारताना दोघींना तुम्हाला भवत्याः. आता मराठीमध्ये कसं आहे, तुमचे नाव काय, तुमचे नाव काय सेम आहे सगळीकडे, पण इथे आता हा बदल होतो संस्कृतमध्ये. भवतः म्हणजे तुमचे पुल्लिंगाच्या वेळेस, भवत्याः म्हणजे पण तुमचे पण स्त्रीलिंगाच्या वेळेस. ठीक आहे. काही काही ठिकाणी चेंजेस दिसतील आपल्याला. तर भवतः म्हणजे काय, तुमचे परंतु पुल्लिंग तुमचे, आणि भवत्याः म्हणजे पण तुमचे परंतु स्त्रीलिंग तुमचे. ठीक आहे. हे लिहून घ्या. भवतः, भवत्याः. म्हणजे आपण 3 वर्ड पाहिले. मम मीन्स माझे, माझे, आणि भवतः म्हणजे तुमचे पण कोणतं लिंग, पुल्लिंग. आणि भवत्याः म्हणजे काय, त्याचे तेच तुमचे परंतु स्त्रीलिंग. मग मला आता सांगा, तुम्हाला माझं नाव विचारायचं असेल तर तुम्ही कसं विचारणार? भवत्याः. आणि सरांना विचारायचं असेल तर भवतः नाम किं. ठीक आहे. आलंय लक्षात. म्हणजे आज आपण पाहिलं स्वतःचं नाव कसं सांगायचं. आता तुम्हाला संस्कृतमध्ये कोणी म्हटलं नाही पाहिजे एक एक वाक्य संस्कृतमध्ये बोलता येत नाही का, मला माझं नाव सांगता येते म्हणायचं संस्कृतमध्ये. ठीक आहे. भवतः नाम किम. भवतः नाम किम. किम शब्द आहे. किम, किम म्हणजे काय, किमचा अर्थ काय होणार, काय. लिहून घ्या. भवतः नाम किम आणि त्याच्या पुढे तुमचं नाव, नावाचं म्हणजे उत्तर लिहा. मम नाम. आताचे दुसरं जे वाक्य शिकले ना तुम्ही, अहम, एक दुसरं वाक्य शिकले आज. अहम, अहम मनोहर, अहम पूनम, अहम वैष्णवी, मी मनोहर आहे. त्याऐवजी तुम्ही असंही म्हणू शकता की जसं की आता तुम्ही म्हणलं मम नाम मनोहर, अहम पुरुषः, अहम भारतीयः. तुम्ही काय इंजिनियर आहे का? अहम अभियंता, अभि काय ना सर, वकील, अभियंता, अभिवक्ता.
अभिवक्ता अभिवक्त्री अभियोक्ता. तू काय करते? छात्रा. अहम छात्रा. ठीक आहे. मग कसं येणार? मम नाम मनोहरः अहम अभियंता. हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. ठीक आहे. मग सुरुवात कशी करायची? नमस्कार म्हणायचे तर नमो नमः. ठीक आहे. मग सुरुवातीला काय येणार? नमो नमः. मम नाम अहम. जे तुम्ही आहात ते सांगायचं. तर इथे आता आपण स्वतःचे परिचय संस्कृतमध्ये कसं द्यायचा ते बघितलेलं आहे. ठीक आहे. इथे थांबू मग आपण आता.